परवाना परत केला याचा अर्थ डान्सबार होतं हे मान्य. अनिल परबांची रामदास कदमांवर टीका. परवाना परत केल्यामुळे गृहराज्य मंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही, परबांचा इशारा. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. आपली तयारी पूर्ण असली पाहिजे. बोरिवलीतील शिबिरात राज ठाकरेंचे आदेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीती संदर्भात चर्चा. गोरंट्याल यांच्या नगरपालिकेतील घोटाळ्याची माहिती भाजपला नसेल. गोरंट्याल जनाधार गेलेला नेता. भाजपच्या लोकांनी यापासून सावध राहावं, अर्जुन खोतकरांचा इशारा. यवतमाळमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला चपला मारल्या. चव्हाणांनी सनातन दहशतवाद शब्द वापरल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यकर्त्यांकडून पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध. महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात. मोठा मासा गळाला लागल्याची माहिती. संशयित गीतेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथकाकडून शोध सुरू. हिंदू आतंकवाद भासवण्याच्या प्रयत्नाला मोठी चपराक बसली. हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही. मालेगाव खटल्याच्या निर्णयावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. योगेश कदमांची सगळी कुंडली काढली, मी न्यायालयात जाणार. ऑर्केस्ट्राचा परवाना परत केल्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू. एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मिश्किल टोलेबाजी. पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे चंद्रकांत दादा. फडणवीसांचं वक्तव्य, तर मी दादागिरी करतो का? अजित पवार यांचा मिश्किल सवाल. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.